नमस्कार, मी यामिनी महामुंडकर. साम संजीवनी या आरोग्यविषयक कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आजच्या धावपळीच्या आणि आधुनिक जीवनशैलीमध्ये आपण अनेक सुखसोयी मिळवल्या खऱ्या, पण त्यासोबत काही शारीरिक व्याधींनाही आपण निमंत्रण दिलंय आणि त्यापैकीच एक सर्वात मोठी समस्या म्हणजे कंबरदुखी. बघा, पूर्वी कंबरदुखी ही वाढत्या वयाची खूण मानली जायची, मात्र आज IT क्षेत्रातील तरुण असोत, घरकाम करणाऱ्या गृहिणी असोत किंवा अभ्यासाचा ताण घेणारे विद्यार्थी असोत, प्रत्येक जण या समस्येने त्रस्त आहेत. चुकीची बसण्याची पद्धत असेल, व्यायामाचा अभाव आणि पोषक आहाराची कमतरता, या सगळ्या कमतरतेमुळेच कंबरदुखी आता सायलेंट एपिडेमिक बनत चाललंय. आणि या गंभीर विषयावर सखोल मार्गदर्शन करण्यासाठी आणि कंबरदुखीवर आयुर्वेदाच्या माध्यमातून कायमस्वरूपी काय उपाय आहेत हे शोधण्यासाठी आणि हे जाणून घेण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत सुप्रसिद्ध आयुर्वेद तज्ञ आणि कार्लातील आत्मसंतुलन केंद्राच्या संचालिका डॉक्टर मालविका तांबे. डॉक्टर, मनापासून स्वागत आहे. नमस्कार. थँक्यू. तर प्रेक्षकांनो, आता या लाईव्ह कार्यक्रमामध्ये तुम्ही आरोग्याशी निगडीत कोणत्याही समस्येविषयी थेट डॉक्टरांशी बोलू शकता. तुमचे जे प्रश्न आहेत ते थेट डॉक्टरांना तुम्ही विचारू शकता आणि त्यासाठी आमचा स्टुडिओ क्रमांक लगेचच लिहून घ्या, 02241010610. चला तर मग आपण विषयाला सुरुवात करूया. डॉक्टर, आपण पाहतोय की मागील काही वर्षांमध्ये कोरोना नंतर बघायला गेला तर कंबरदुखीचं प्रमाण अतिशय वाढलेलं आहे आणि त्याची आपण कारणं देखील पाहिलेली आहेत की घरून काम करणं असेल आणि सध्या लहान मुलांमध्ये देखील कमरेचं प्रमाण वाढले. लहान म्हणजे 18 नंतर जे कॉलेजला जाणारे विद्यार्थी आहेत त्यांच्यामध्ये देखील कंबरदुखीचं प्रमाण दिसतंय. नेमकं कारण काय आहे? बघा, सर्वप्रथम तर कसं आहे की आपल्याला जे आपलं पाठीचा कणा आहे ते समजून घेण्याची गरज आहे. पाठीच्या कणातनं आपले संपूर्ण हालचाली आहेत त्या व्यवस्थित व्हायला मदत मिळते. आपल्याला सरळ बसण्याकरता लहानपणापासून सांगितलेलं असतं, पण मॅक्झिमम लोक तुम्ही पाहिले तर वेडेवाकडेच नेहमी बसलेले दिसतील तुम्हाला. म्हणजे स्ट्रेट बसणं हे 10 पैकी 1 सुद्धा व्यक्ती सध्या आता आपल्याला करताना दिसत नाही. त्याच्यानंतर गाडीवरती असले, गाडी चालवत असले, कुठे मित्रमैत्रिणींबरोबर बसले असले, ऑफिसमध्ये बसले असले तर आयदर स्क्रीन तरी समोर असतो किंवा हातामध्ये खालती मोबाईल असतो. तर या सगळ्यामध्ये होतंय काय की आपल्या पाठीच्या कण्याचा जो प्रॉपर बाक असायला पाहिजे, म्हणजे प्रॉपर त्याचा अँगल असायला पाहिजे, तो सध्याच्या काळात खूप चुकतो आहे आणि त्याच्यातनं आपल्याला हे त्रास जे आहेत ते फार प्रमाणात दिसत आहेत. आपल्याला काय वाटतं की माझी फक्त मान वाकले, त्याचा माझ्या कंबरदुखीशी काय संबंध असू शकेल, पण आपले सगळे वर्टिब्राज आहेत ते एकात एक अडकलेले असतात आणि त्याच्यामुळे एक जागेचं दुखणं आहे ते दुसरीकडे आपल्याला जाणवायला लागतं. दुसरं, प्रवास फार प्रमाणात आपला सगळीकडे वाढलेला आहे. म्हणजे कुठेही जायचं असलं की प्रत्येकाच्या घरी गाडी आहे, त्यामुळे प्रवास फार प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे साधारणपणे आपण पाहिलं तर 15 वर्षाच्या वयापासून 40च्या वर्षापर्यंत कंबरदुखीचं प्रमाण सध्या अत्यंत वाढलेलं आहे. म्हणजे आपले जे आपण म्हणतो ना की घरी आजी आजोबा आहेत त्यांच्यापेक्षा सुद्धा या लोकांमध्ये हे प्रमाण आपल्याला जास्त दिसतंय. आणि डॉक्टर, या कंबरदुखीवर समजा दुर्लक्ष केले तर त्याचे काय गंभीर परिणाम होऊ शकतात याविषयी मला तुमच्याकडून जाणून घ्यायचं. पण आपल्याला प्रेक्षकांमधून कॉल आलेला आहे. ओमकार यांनी कॉल केलेला आहे, पुण्याहून त्यांनी कॉल केलाय. सर नमस्कार, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार मॅडम. नमस्कार. मी ऑफिस वर्क करतोय तर सारखं बसून बसून कंबर दुखते. तर मी आपल्या हॉस्पिटलमध्ये दवाखाना भरपूर केलाय पण काही फरक पडत नाही. काय आयुर्वेदिक असेल तर सांगितलं तर बरोबर. नक्कीच. कसं बघा, आता सर स्वतः पण म्हणतात आहेत की बसून बसून सतत काम करावं लागत असल्यामुळे त्यांची कंबर दुखायला लागलेली आहे. आता सर, याच्याकरता सगळ्यात महत्त्वाचं काय असतं की आपल्या पाठीच्या कण्याची लवचिकता आपल्याला नीट ठेवायला मदत करावी लागते. तर त्याच्याकरता जे संतुलनचं कुंडलिनी तेल आहे ते तुम्ही अगदी रोज न चुकता पाठीवरती खालतून वरती हलक्या हाताने लावा. नेहमी पाठीच्या कण्याला पहिले लावायचं आणि नंतर संपूर्ण पाठीवरती हे तेल तुम्ही लावू शकता. याला लावायला हार्डली दिवसातनं 2 मिनटं लागतात. म्हणजे आपल्याकडे 24 तास आहेत, त्याच्यातले फक्त 2 मिनटं आपल्याला पाठीच्या कण्याच्या मदतीला दिले तर त्याच्यातनं आपल्याला फायदा जो आहे तो मिळू शकतो. तसंच बरोबरीने जमत असतं तर तुमची जी खुर्ची आहे ती चांगल्या पद्धतीची निवडा. बाजारात आजकाल खूप ऑप्शन्स अवेलेबल आहे आणि त्याचबरोबरीने वेगवेगळे जे आपण उषा वगैरे म्हणतो त्या पण छोट्या मोठ्या आपल्याला जसं कम्फर्टेबल बसता येईल तसं तुम्ही ते तुमची पोझिशन जी आहे ती वर्क करताना ठेवायला पाहिजे. नेहमी लक्षात ठेवा की तुमचा लॅपटॉप वगैरे जो काही तुम्ही समोर बसून काम करत असाल तो सतत असं खाली बघून तुम्हाला काम करावं लागणार नाही, त्याचीही तुम्ही काळजी घ्या. म्हणजे तुमच्या आय लेवलवरती जर का तो लॅपटॉप असेल आणि त्याच्या हिशोबाने तुम्ही थोडं स्लँटिंग तुमचं वर्किंग टॉप घेतला तर त्याच्याने तुमच्या मानेवरती येणारा आणि खांद्यांवरती येणारा जो जोर आहे तो कमी व्हायला तुम्हाला मदत जी आहे ती मिळू शकेल. तसंच एकूणच ताकद वाढण्याच्या दृष्टीने तुम्हाला जर का जमत असलं तर रोज दुधामध्ये आपलं जे संतुलनचं चैतन्य कल्प आहे
ते तुम्ही नियमाने टाकायला सुरू करा आणि बरोबरीने संतुलनचं मॅरोसॅन म्हणून एक उत्तम रसायन आहे, तर तेही जर का घेतलं तर त्याचाही तुम्हाला फायदा जो आहे तो नक्की मिळू शकेल. नक्कीच. डॉक्टर, पुन्हा एकदा आपण कंबरदुखीच्या त्या प्रश्नाकडे वळूयात की या कंबरदुखीकडे आता दुर्लक्ष केलं तर त्याचे काय गंभीर परिणाम होऊ शकतात? बघा कसं आहे की आपल्याकडे नेहमी म्हणतात की कमरेत ताकद असली तर आपण कुठेही कसल्याही टाईपच्या गोष्टीचा सामना करू शकतो, आपण भांडू शकतो कुठल्याही परिस्थितीशी. पण कमरेतच जर का ताकद नसली तर मनुष्य कधी कधी अक्षरशः गादीवरती खेळलेला असतो. म्हणजे एक महत्त्वाचं जे कारण मला सध्याच्या यंग तरुण पिढीमध्ये दिसतंय ते म्हणजे की चुकीच्या सगळ्या ज्या कल्पना सध्या समाजामध्ये पसरवलेल्या आहेत की तुम्ही साखर बिलकुल खायची नाही, तुम्ही तूप बिलकुल खायचं नाही, कुठल्याही प्रकारचं फॅट तुमच्या शरीरात गेलेलं चांगलं नाही, या सगळ्यामुळे ना शरीरामध्ये वात खूप प्रमाणात वाढतोय आणि त्या वात वाढल्यामुळे नसांची ताकद कमी होते, मसल्समध्ये असलेली जी लवचिकता आहे ती कमी होते आणि हाडांची सुद्धा ताकद कमी होते. आणि या सगळ्यामुळे म्हणजे पाठीमध्ये जे आपण म्हणतो की जकडलेलं वाटणं म्हणजे स्टिफनेस जो काही येतो आहे तो फार प्रमाणात येतोय आणि त्यामुळे अगदी तरुण मंडळीसुद्धा कधी कधी अडकलोय मी आणि मला हलताच येत नाहीये हे कारण सांगून ऑफिसमधनं चक्क सुट्टी घेतात आणि 2-2, 3-3 दिवस आयदर हॉस्पिटलमध्ये तरी त्यांना आराम करावा लागतो किंवा घरी तरी बेड रेस्ट घ्यावी लागते. त्यामुळे आपलं संपूर्ण कार्य जे आहे ते थांबू शकतं या नुसत्या कंबरदुखीमुळे, हे प्रत्येकाने लक्षात ठेवायला पाहिजे. त्यामुळे चुकीच्या आहार फॅट्स जे सध्या चालू आहेत ते बिलकुल करू नये. माझ्याकडे असे काही पेशंट्स आलेले आहेत की ज्यांनी वजन कमी होण्याकरता इतकं खाण्यामध्ये नुसते सॅलेड्स, ड्राय फूड्स वगैरे सगळं ठेवलेलं आणि त्याच्यातनं वजन तर कमी झालं पण शरीरातली संपूर्ण ताकद कमी झाली आणि खूप कमी वयामध्ये सर्जरी वगैरे करण्यापर्यंत त्यांची पाळी गेली कारण की पाठीच्या कण्यामध्ये ताकदच मुळीच राहिलेली नव्हती. त्यामुळे आपल्याला या सगळ्याचा विचार जो आहे तो या पाठीच्या कण्याची ताकद वाढवण्याकरता करणं अत्यंत आवश्यक आहे. नक्कीच. डॉक्टर, आयुर्वेदानुसार कंबरदुखीवर रामबाण आणि अत्यंत प्रभावीशाली असे कोणते उपचार आहेत? बघा कसं आहे की कंबर दुखत असली तर याचा अर्थ की शरीरामध्ये वात वाढलेला आहे. वात वाढणं म्हणजे कोरडेपणा. त्यामुळे कोरडेपणा कमी करण्याकरताच आपल्याला जास्त मेहनत जी आहे ती त्याच्यामध्ये करावी लागते. आता तुम्ही बघितलं तसं मगाशी मी संतुलनचं कुंडलिनी तेलाबद्दल सांगितलं की तुम्ही ते हलक्या हाताने अगदी नियमित लावायला पाहिजे. तर खूप जास्त प्रमाणात जर का त्रास होत असला तर आपल्या घरी एरंडेल तेल पहिलेच्या काळात असायचं. आजकाल कोणाच्याही घरात ते तेल ठेवलं जात नाही. पण शक्य झालं तर ते एरंडेल तेल तुम्ही आणा आणि व्यवस्थित कापसाचा एक आपण म्हणतो ना असा फ्लॅट पीस तयार करायचा आणि तो त्या एरंडेल तेलामध्ये भिजवायचा आणि तो तुमचं जिथे कंबर दुखण्याचा त्रास होत असेल तिथे जर का तुम्ही ती पट्टी ठेवली एरंडेल तेलाची आणि साधारण एक 15-20 मिनटं अर्धा तास जेवढा तुम्हाला वेळ असेल, झोपणं शक्य असेल किंवा बसून राहणं शक्य असेल तेवढं तुम्ही ती पट्टी तिथे ठेवावी. हे भिजवल्यामुळे जे पट्टीतनं वात कमी होण्याकरता मदत जी मिळते त्याच्यातनं सुद्धा कंबरदुखीचा त्रास जो आहे तो रामबाणासारखा काम करतो. तसंच शक्य असलं तुम्हाला तर आपल्या घरामध्ये जे तूप असतं ते जर का रोज सकाळच्या वेळेला 1 ते 2 चमचे तूप अनुष्यपोटी जर का घ्यायला सुरू केलं तर त्याचा सुद्धा फायदा आपल्याला या पाठीच्या कणाची ताकद आहे ती वाढण्यामध्ये मिळू शकतो. आणि तसंच आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे की आपल्याकडे च्यवनप्राश म्हणून खूप सुंदर रसायनाचा सगळा फॉर्म्युला दिलेला आहे. तर ह्याच्यातनं सुद्धा आपल्या शरीरातल्या सगळ्या अवयवांची ताकद वाढायला मदत मिळते आणि एस्पेशली पाठीच्या कणाची ताकद वाढते. तर संतुलनचं जसं आत्मप्राश म्हणून जे च्यवनप्राश आहे ते जर का नियमाने सकाळ संध्याकाळ 1-1 चमचा घ्यायला सुरू केलं तर आहारातलंच हे औषध प्रकार म्हणून जो आहे तो तयार केला जातो आयुर्वेदामध्ये. तर तो नियमित घेतल्याचा सुद्धा फायदा जो आहे तो आपल्याला या पाठीच्या कणाची ताकद वाढवण्यामध्ये मिळू शकतो. नक्कीच. डॉक्टर, आणखीन काही घरगुती उपचार सांगा जेणेकरून अगदी सोपे की घरात बसलेल्या माणसाला ते सहज करता येतील आणि कंबरदुखीवर लगेच इन्स्टंट असा आराम मिळेल? बघा सगळ्यात महत्त्वाचं काय असतं की आपल्याला तिथलं जर का वात कमी करायचं आहे तर कोमट पाण्याची किंवा गरम पाण्याची पिशवी जी आहे ती प्रत्येकाने वापरलेली उत्तम असते. तसंच तुम्हाला जमत असलं तर घरच्या घरी तुम्ही जी नाचणीची खीर असते ती जर का नियमाने घ्यायला सुरू केली तर त्याच्यातनं सुद्धा पाठीच्या कणाची ताकदसुद्धा वाढते आणि दुखणंसुद्धा जर का काय असलं तर ते सुद्धा आपल्याला कमी व्हायला मदत जी आहे ती मिळू शकते. त्याचबरोबरीने जमत असलं तर खारकेचं जे दूध आहे ते सुद्धा घरी आठवड्यातनं 2-3दा करून घेतलं तर त्याचाही आपल्याला फायदा मिळताना दिसतो. त्याच्याकरता काय करायचं असतं तर चांगल्या खारकेची घरी पूड करायची, 1 कप दूध घ्यायचं, अर्धा कप पाणी घ्यायचं आणि हे दोन्हीही तुम्ही व्यवस्थित उकळायला ठेवायचं मिक्स करून खारकेच्या पुडेबरोबर. खारकेची पूड साधारण 1 ते 1.5 चमचा घ्यायची आणि हे व्यवस्थित उकळत असताना
पाणी जे आहे ते संपूर्ण उडून गेलं की त्याला आपण खारकेने सिद्ध केलेलं दूध आहे असं आपण त्याला म्हणू शकतो. आणि हे जे दूध आहे हे जर का नियमाने प्रत्येकाने घ्यायला सुरू केलं तर हाडांची तर ताकद वाढते, पण कंबरदुखीचा त्रास जो आहे तो पूर्णपणे कमी व्हायला मदत मिळू शकते. हा अनेकांचा अनुभव आहे. नक्कीच. तुम्ही आता मला औषधांविषयी आणि उपचारांविषयी सांगितलेले आहेत, घरगुती उपाय कोणते करायचे ते देखील सांगितलं. आहाराविषयी सांगा की कोणता आहारामध्ये बदल केला पाहिजे जेणेकरून आपले हाड अजून मजबूत राहील. कसं असतं बघा की सध्याच्या काळामध्ये खूप जास्त प्रमाणात कोरडा आहार घेण्याची पद्धत सुरू झालेली आहे. तर तसं न करता उलट आपल्या आहारामध्ये जर का साजूक तूप ठेवलं, लोणी जे असतं घरचं केलेलं ते खाण्यामध्ये ठेवलं, त्याच्याबरोबर छोटासा खडीसाखरेचा तुकडा आहे तो तुमच्या खाण्यामध्ये असला तर त्याचा आपल्याला नक्कीच फायदा मिळतो. तसंच ड्रायफ्रूट्स जे आहेत ते सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे जर का आपल्या खाण्यामध्ये ठेवले तर त्याच्याने सुद्धा आपल्या हाडांची ताकद आहे ती आपल्याला वाढायला मदत मिळते. आपल्याला जमत असलं तर डिंक जो आहे तो डिंकसुद्धा जर का तळून त्याचा आयदर तुमच्या कुठल्या तरी आमटी भाजी कशातही त्याचा चुरा करून तुम्ही टाकला तरीही चालू शकतं. घरामध्ये डिंकाचा लाडू तुम्ही करून ठेवला तर त्याचाही तुम्हाला वापर करता येऊ शकतो. किंवा कुठलीही तुम्ही रेसिपी करत असला की डिंकाला स्वतःची चव अशी ॲज काही नसते, त्यामुळे ते कुठेही मिक्स करून तुम्ही खाण्यामध्ये तुमच्या ठेवलं तर त्याचा तुम्हाला फायदा जो आहे तो मिळू शकतो. नक्कीच. डॉक्टर, आपल्याला प्रेक्षकांमधून कॉल आलाय. दौडवरून सुलताना शेख यांनी कॉल केलाय. नमस्कार, तुमचा प्रश्न विचारा. नमस्ते मॅडम. माझे ना कंबर दुखत नाही, पण माझी पाठ दुखते डाव्या बाजूला, म्हणजे नेहमी दुखते. अच्छा. ताई त्याच्यासाठी काही तुमचं काही स्पेसिफिक काही कामाची पद्धत आहे किंवा काही म्हणजे काय म्हणायला पाहिजे की आपण जे म्हणतो की पॉश्चरल काही वेगळं रोज होतं का की ज्याचा तुम्हाला त्रास होऊ शकेल? नाही, आपली दिनचर्या असते तशीच असते. तसंच आहे फक्त. ओके. म्हणजे घरातलंच आपलं. अच्छा. आता त्याच्यात सुद्धा बघा कसं आहे की घरातली सुद्धा कामं करत असताना सध्याच्या काळात काय झालं की आपण उभं राहून खूप काम करतो. म्हणजे वॉशिंग मशीन लावायची असेल तर आपण उभं राहूनच ती वॉशिंग मशीन लावतो. स्वयंपाक करायचा असेल तर स्वयंपाकसुद्धा उभ्याच केला जातो. वाढायचं असलं, लादी पुसायची असली, सगळं असलं त्याच्यामध्ये आपण उभं राहूनच सध्या काम करण्याची पद्धत जास्त झालेली आहे. आणि त्याच्यामुळे आपल्या पायांवरती जो ताण येतो तो हळूहळू आपल्या पाठीच्या मसल्सला त्रास द्यायला लागतो. त्यामुळे ते सर्वप्रथम तर तुमच्या कामाच्या पद्धतीमध्ये कुठेतरी थोडं तरी तुम्हाला मध्ये मध्ये बसता येईल तशी काळजी घ्या. म्हणजे मी कसं सांगते की स्वयंपाक करत असताना जवळ एक खुर्ची ठेवा, थोड्या वेळ मांडी घालून बसता येईल, मध्ये 2 मिनिटाचा 5 मिनिटाचा ब्रेक घेऊन. तर याच्याने सर्क्युलेशनसुद्धा सुधारायला मदत मिळते. आणि तसंच ज्या मसल्सवरती कंटिन्युअस ताण येतोय तो सुद्धा कमी व्हायला तुम्हाला मदत जी आहे ती मिळू शकेल. जिथे तुम्हाला एक्झॅक्टली दुखतंय आत्ता तिथे तुम्ही संतुलनचं जे रोज ब्युटी तेल आहे ते हलक्या हाताने नक्की लावा, म्हणजे त्याच्याने तुमची मसलचं स्पॅझम जे आहे ते कमी व्हायला मदत मिळू शकेल. तसंच रोज रात्री झोपताना संतुलनचं जे कुंडलिनी तेल आहे तेही हलक्या हाताने तुम्ही पाठीच्या कण्याला लावायला सुरू करा, तर त्याचाही तुम्हाला फायदा मिळू शकेल. नक्कीच. डॉक्टर, आपल्याला नाशिकवरून कॉल आलाय. तन्वी जानोरकर यांनी कॉल केलाय. तन्वी, नमस्कार, तुमचा प्रश्न विचारा. आमच्याकडे पेशंट आहेत जे आता 50 वर्षाचे आहेत आणि त्यांचं L5 मणक्याचं ऑपरेशन झालंय. आता ऑपरेशन होऊन बरीच वर्ष झाली आहे, पण क्रोनिक पेन्स आहेत का, कोणते पेन नक्की कळत नाही. त्याच्यावर कसं ट्रीटमेंट घेतली पाहिजे आफ्टर ऑपरेशन? ओके, नक्कीच. आता बघा, सर्जरी जर का झाली म्हणजे ऑपरेशन जर का झालं तर उलट आयुर्वेदाच्या मताने विचार केला तर त्या हिलिंग प्रोसेसमध्ये किंवा त्या सर्जरीमध्ये परत शरीरामध्ये वात वाढणार आहे. त्यामुळे खरं तेव्हा वात शमनाचे उपाय जे आहेत ते नक्कीच केले पाहिजे. आता त्यांची सर्जरी होऊन खूप जर का दिवस झालेले असले ताई, तर माझा तुम्हाला सल्ला असा राहील की आत्मप्राशसारखं जे रसायन आहे ते तर त्यांना सुरू करा, कुंडलिनी तेल पण लावायला सांगा, पण बरोबरीने जर का शरीर शुद्धी करून वेगवेगळ्या ज्या थेरपीज आहेत आपल्या पाठीच्या कण्याला ताकद देणाऱ्या त्या केल्या तर त्याचा जास्त फायदा होऊ शकेल. आता आपण जेव्हा कारल्यामध्ये ट्रीटमेंट्स देतो तेव्हा त्याच्यामध्ये कुंडलिनी नावाचा एक स्पेशल मसाज असतो की ज्याच्यातनं सगळ्या आपले जे वर्टिब्राज आहेत त्याच्यामध्ये येणारं प्रेशर आहे, स्टिफनेस आहे ते कमी व्हायला आपल्याला मदत करता येऊ शकते. तसंच वेगवेगळ्या प्रकारचे पत्रपोटली मसाज असतात की ज्याच्यातनं आपल्याला पाठीच्या कण्याला ताकद देता येते. नसांमध्ये जो काही दुखणं आत्ता तयार झालेलं आहे ते आपल्याला कमी करता येऊ शकतं. आणि जर का कुठल्या प्रकारची गॅप वगैरे काही क्रिएट झालेली आहे मणक्यांमध्ये तर ती सुद्धा कमी करण्यामध्ये आपल्याला यश मिळू शकतं. तर अशा प्रकारे या ज्या थेरपीज आहेत त्या प्रत्येकाने केलेल्या उत्तम असतात. त्याचबरोबरीने वेगवेगळ्या प्रकारच्या बस्ती असतात की ज्याच्याने सुद्धा या सगळ्या पाठीच्या कण्याच्या न्यूट्रिशनला जे मदत आपण करू शकतो ते आपल्याला जमू शकतं. तर मला असं वाटतं की तुमचे जे कोणी हे नातेवाईक आहेत त्यांना तुम्ही प्रत्यक्ष मार्गदर्शनाकरता घेऊन आलात, त्यांनी पंचकर्माकरता थोडा वेळ काढलात,
तर नक्कीच त्यांचा हा त्रास कमी व्हायला मदत मिळेल. म्हणजे कारल्याच्या आपल्या आत्मसंतुलन केंद्रामध्ये बरीचशी लोकं आहेत की जे पाठीच्या दुखण्यामुळे किंवा कंबरच्या दुखण्यामुळे अक्षरशः व्हीलचेअरवरती होती किंवा कोणाच्या सपोर्टशिवाय चालू शकत नव्हती, ते आता व्यवस्थित 3-3, 4-4, 5-5 किलोमीटर चालतात आहे. तर त्यामुळे याच्यावरती आपल्याला चांगल्या प्रकारे उपचार जे आहेत ते करता येऊ शकतात. नक्कीच. डॉक्टर, उद्या हिंदू नूतन वर्षाला सुरुवात होणार आहे आणि या नवीन वर्षामध्ये आरोग्याची काळजी कशी घ्यायची याविषयी मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, पण एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच येऊयात. प्रेक्षक हो, वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. ब्रेक नंतर सामसंजीवनीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. कंबर दुखीवर रामबाण आयुर्वेदिक उपाय काय आहेत याविषयी आपण डॉक्टर मालविका तांबे यांचं मार्गदर्शन घेतोय. डॉक्टर, पुन्हा एकदा स्वागत आहे. थेट आपण कॉलकडे जाऊयात. आपल्याला पुण्यावरून अभिनेत्री यांनी कॉल केलेला आहे. अभिनेत्रीजी नमस्कार, तुमचा प्रश्न काय आहे? मॅडम, माझा असा प्रश्न आहे, मला नाही का संधिवात हा सांगितलाय, पण माझे खाली अजून दुखतीये. मी चेक केलाय. अच्छा, कंबर दुखते म्हणतात. कंबर दुखते, मग माझी त्यांना संधिवात आहे. ताई, तुमचा आवाज ब्रेक होतोय. थोडा नेटवर्क मध्ये राहून मला पुन्हा एकदा प्रश्न विचाराल? मॅडम, माझ्या दुखतीये दोन्ही बाजू आहे. नाही, स्पष्टपणे काही ऐकू आलं नाहीये ताई. हॅलो. हा ताई, बोला. हा, माझं नाही का डाव्या पायाचा नाही का अँकलचा भाग दुखतो चालताना. अच्छा, ओके, हा. बरं. ठीक. आता बघा कसं आहे की स्त्रियांमध्ये बऱ्याचदा हा त्रास आपल्याला होताना दिसतोय, कारण की ह्याचा फक्त हाडांची संबंध नसून इवन कधी कधी हॉर्मोनल इम्बॅलन्स जे असतं त्याच्यातनं जो वाताचा दोष तयार होतो त्याच्यातनं सुद्धा हे आपल्याला त्रास जे आहे ते दुखताना दिसते. तर ते सर्वप्रथम तर त्याच्यावरती तुम्हाला जमत असलं तर संतुलनचं जे रोज ब्युटी तेल आहे ते हलक्या हाताने लावायला सुरू करा. सकाळ संध्याकाळ संतुलनचं जे वातबल म्हणून गोळ्या आहेत त्याही तुम्ही नियमाने घ्यायला सुरू करा. आणि तसंच संतुलनचं जे फेमिसॅन तेल आहे त्याचा पिचूही तुम्ही नियमाने ठेवला तर त्याचाही तुम्हाला फायदा जो आहे तो नक्की होताना दिसेल. पण जमत असलं तर जे आपलं संतुलनचं मॅरोसॅन जे रसायन आहे तेही तुम्ही नियमाने घेतलं तर त्याचाही तुम्हाला फायदा होऊ शकेल. पण मला असं वाटतं की एकदा प्रत्यक्ष मार्गदर्शन जर का तुम्ही घेतलं तर त्याच्यावरती आपल्याला जास्त व्यवस्थित, की तुम्ही संधिवात शब्द पण वापरला, कदाचित कंबर लेफ्ट राईट दुखते असंही काहीतरी तुम्ही बोललात, अनफॉर्च्युनेटली ऐकूही शकलं नाही. पण आणि त्याच्याबरोबर टाचेचं दुखणं आहे, तर व्यवस्थित हाडांची काळजी कशी घ्यायची हे आपल्याला तुमच्या प्रकृतीप्रमाणे ठरवता येऊ शकेल. बरं, आपल्याला पुढचा कॉल रोशनी यांनी केलेला आहे. नमस्कार ताई, तुमचा प्रश्न विचारा. मॅडम, मी अमरावती म्हणते. मॅडमकडे मी हे केली होती, अपॉइंटमेंट घेतली होती माझ्या छोट्या मुलीसाठी. अच्छा. तिला डॅन्ड्रफ खूप होत होता केसांमध्ये आणि कानाच्या मागाचा कोंडा ड्राय होते स्किन. ओके ओके. झाले औषध घेतलंय, पण थोडं कानाच्या अजून कोंडा निघत असेल. सॉरी ताई, तुमचा प्रश्न ऐकू नाही आला, पुन्हा एकदा विचारा. तिच्या केसामध्ये कोंडा संपला आणि कानाच्या मागं पूर्ण असं पाणी कानाच्या मागचा. माझ्या मते त्यांना कोंड्याचा त्यांच्या मुलीला त्रास आहे. होतोय. हा, केसामध्ये डॅन्ड्रफ होतोय. ओके ओके. आता बघ कसं आहे की आपल्याला जर का केसात कोंड्याचा त्रास होत असला तर एक्झॅक्टली वय किती आहे किंवा पाळी कशी चालली आहे, व्हाईट डिस्चार्ज वगैरे काही त्रास होतोय का त्याच्याबरोबरीने हेही बघणं अत्यंत आवश्यक असतं. ऑफकोर्स तुम्ही जर का ट्रीटमेंटला आलेला असलात तर त्याच्या हिशोबाने सगळा औषधोपचार जो आहे तो व्यवस्थित दिलेला असणार. पण आपल्याकडे जे दिलेले लेप असतात, म्हणजे एस्पेशली केसाला लावण्याकरता एक विलेज हेअर ऑइल तेल आणि त्याचबरोबरीने वात प्रकृती करता एक स्पेसिफिक केसाला लावण्याचा लेप असतो, तो पाण्यामध्ये मिक्स करून नियमाने लावला तर अशा प्रकारचा जो डॅन्ड्रफचा त्रास आहे तो कमी होतो. पण त्याचबरोबरीने पोटामध्ये तिला जमत असलं तर रोज म्हणजे आठवड्यातनं एकदा किंवा दोनदा 1 ते 2 चमचे कॅस्टर ऑइल घ्यायला सांगा. कॅस्टर ऑइलने काय होईल की पोटाच्या आतला अजून काही हीट असली तर ती सुद्धा कमी व्हायला मदत मिळेल, पोट साफ होईल
आणि त्याचबरोबरीने जे वंगण आपल्याला शरीरामध्ये गरजेचं असतं तेही कॅस्टर ऑइलने मिळायला मदत मिळते. पण हा जर का त्रास तिचा कमी होत नसला तर मला वाटतं प्रत्यक्ष मार्गदर्शन परत घ्या, म्हणजे याच्यावरती पुढे आपल्याला काय काळजी घेता येईल ते मी सांगू शकेन व्यवस्थित. डॉक्टर, अनेक जण ना कंबरदुखीवर मेथी पाण्यामध्ये भिजवून ते पाणी पितात, ते कडू पाणी, ते कितपत योग्य आहे त्याविषयी काय सांगाल? अगदी थोडक्यात सांगा. अगदी कसं असतं बघा की मेथी जी असते ती कडू असते आणि त्यामुळे ती शरीरामध्ये वातवृद्धी करते. त्यामुळे नियमित हे मेथीचं पाणी घेणं उलट पुढे जाऊन हा कंबरदुखीचा त्रास आहे तो जास्त प्रमाणात वाढवणारच आहे. त्यामुळे मेथी घेण्याचं करेक्ट पद्धत जी असते ती म्हणजे मेथीचा लाडू व्यवस्थित करायचा, ज्याच्यामध्ये तूप आहे, खोबरं आहे, या सगळ्या गोष्टी बरोबरीने जातील की ते मेथीचा कोरडेपणा नाही वाढू देणार, पण मेथीने आपल्याला जे दुखणं कमी होण्याचा त्याचा जो भाव आहे त्याचा आपल्याला जास्त फायदा मिळवून घेता येईल. नक्कीच डॉक्टर, उद्या गुढीपाडवा आहे, हिंदू नवीन वर्षाची सुरुवात होणार आहे, तर प्रेक्षकांना तुम्ही काय सल्ला द्याल या नवीन वर्षामध्ये आपल्या प्रकृतीची, तब्येतीची कशा पद्धतीने काळजी घेतली पाहिजे? बघा कसं आहे, आयुष्यामध्ये संतुलन जे आहे ते खूप गरजेचं असतं आणि गुढीपाडव्याचा सण जो आहे तो आपल्याकरता एक खूप बॅलन्स्ड गोष्ट घेऊन येतो. ते म्हणजे आपल्या आहाराची सुरुवात होते ते अगदी कडुलिंबाच्या चटणीने आणि नंतर त्याच्यामध्ये आपण श्रीखंड करतो. त्यामुळे म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये गोडवा पण असला पाहिजे आणि कडवटपणाला सुद्धा स्थान दिलं पाहिजे आणि त्याची क्वांटिटी जी आहे ती सुद्धा निर्धारित असते. माझा सगळ्यांना असा आग्रह राहील की तुम्ही हा जो काही नवीन वर्षाचा सण आहे तर आपलं जे यूट्यूब चॅनल आहे डॉक्टर मालविका तांबे नावानी, त्याच्यावरती श्री गुरु डॉक्टर बालाजी तांबे आणि मी हे व्यवस्थित चटणीबद्दल आणि श्रीखंडाबद्दल माहिती दिलेली आहे. तशा प्रकारे जर का तुम्ही तुमच्या सणाची आणि तुमच्या वर्षाची सुरुवात केली तर मला वाटतं की आरोग्य पण व्यवस्थित राहायला मदत मिळू शकेल आणि तरी आयुष्यामध्ये गोडवा जो आहे तो टिकून राहील. नक्कीच डॉक्टर, आज तुम्ही इथे आलात आणि प्रेक्षकांना कंबरदुखीवर आयुर्वेदिक रामबाण उपाय कोणते आहेत, कशा पद्धतीने आपण व्यायाम केला पाहिजे, कोणता आहार घेतला पाहिजे आणि मेथीचं कितपत महत्त्व आहे यामध्ये हे देखील योग्य पद्धतीने सांगितलं, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार आहे. धन्यवाद. मलाही आनंद आहे. साम संजीवनीमध्ये वेळ झाली आज इथेच थांबण्याची. नमस्कार.